कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर. माझे कोकणच्या बातमीपत्रामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स. रायगड जिल्ह्याचा विकास राम भरोसे. आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री पदाच्या भांडणात व्यस्त. विकासाच्या योजना निधी अभावी फेल. पावसन फार्म्स कंपनीकडून कुक्कुटपालन शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न. कंपनीकडून दिले गेले निकृष्ट दर्जाचे पक्षी व बुरशीयुक्त खाद्य. खेडमध्ये शॉर्ट सर्किटमुळे 2 गुरांच्या गोठ्याला आग. आगीमुळे एक बैल गंभीररित्या भाजून जखमी. आगीमध्ये झाले हजारो रुपयांचे नुकसान. आणि मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात. भोसले घाटात सेफ्टी वॉलला ट्रकची जोरदार धडक. गेल्या महिन्याभरात याच घाटात 4 अपघात. आता पाहूया सविस्तर वृत्त. रायगडच्या सत्तेतील आमदार, खासदार, मंत्री हे आपापसात भांडण्यात व्यस्त असून विकासाच्या विविध योजना निधी अभावी फेल ठरल्या असल्याचे टीकास्त्र माजी आमदार पंडित पाटील यांनी सोडले आहे. रस्ते, पाणी, आरोग्य विषयक योजना निधी अभावी रखडल्या असून योजनेत ठेकेदाराला बिलेच मिळत नसल्याने त्यांच्यावरती देखील आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे पंडित पाटील म्हणाले आहेत. मध्ये रस्त्याची कामं पण ज्या गतीने व्हायला पाहिजेत ती झालेली दिसत नाही आणि ह्याच्या विरुद्ध आवाज कोण उठवत नाही. आणि पत्रकार पण प्रश्न, पालकमंत्री कोण होणार, पालकमंत्री काय होणार. अरे पालकमंत्री कोण होणार तर होऊन दे, पण हे प्रश्न जे जनतेशी निगडीत आहेत त्याचा वाचा फोडला पाहिजे. त्याच्यासाठी लोकांनी आमदार आणि खासदारांना निवडून दिलेला आहे. काय रोज मार्केटिंग करायचं होतं की तुम्हाला जी संधी मिळालेली आहे ती संधी जनतेच्या कामासाठी वेळ खर्च करा. उगा टीका टिप्पणीमध्ये दौडू नका, कारण रायगड जिथली जनता तुम्हाला पण ओळखते आणि तुम्ही ज्यांच्यावर टीका करता त्यांना पण ओळखते. मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी करतो की महाराष्ट्रामध्ये केवळ बारामती नाही, आम्ही उपमुख्यमंत्री बघितलं की बारामतीला उद्घाटन. अरे पण रायगडला एखादं उद्घाटन करा ना. आज अलिबाग वडखळ रस्त्याचं 4 पदरीचं उद्घाटन मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आपल्या माध्यमातून मागणी करतो की तात्काळ तुमचा अधिकार वापरून अलिबाग विरार रस्ता होईल तेव्हा होईल, पण जो एक्झिस्टिंग रोड आहे तो पूर्ण करावा. आणि नितीन गडकरी यांना विनंती करतो, तुम्ही हिमालयात रस्ते नेले तो, आम्ही रोज टी व्हीमध्ये तुमची इतिहास बघतो, पण अलिबाग विरार रस्ता, अलिबाग वडखळ रस्ता होईल ही तुम्ही जयंत पाटील यांना शब्द दिला होता, त्याची तुम्ही पूर्तता करावी. रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या चांगलेच वाकयुद्ध सुरू आहे. या युद्धाला थांबवण्याकरिता प्रवीण दरेकर यांनी आता उडी घेतली आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत प्रवीण दरेकर. निश्चितच सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. एक गोष्ट मान्यच करावी लागेल की अशा प्रकारचा रस्त्यावरचा वाद पदांसाठी लोकांना मान्य नाही. लोकांना ते त्या ठिकाणी आवडत नाही. मी याचा व्हिडिओ काढतो, मी त्याचा व्हिडिओ काढतो, हे त्या ठिकाणी जनतेला आवडत नाही. मला वाटतं हे सगळं थांबलं पाहिजे. आपलं नेतृत्व त्या ठिकाणी यात मार्ग काढेल. ऑलरेडी मी देवेंद्र फडणवीस साहेबांना समन्वयातून मार्ग काढा अशा प्रकारची विनंती केलेली आहे. रत्नागिरी तालुक्याच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख शेखर घुसाळे यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. साळवी स्टॉप येथील शिवसेना शाखेत शिवसेना उभाटाच्या वतीने रत्नागिरी तालुका प्रमुख शेखर घुसाळे यांच्या मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला वर्ग शाखेमध्ये उपस्थित होते. तालुका प्रमुख शेखर घुसाळे यांनी ज्यावेळी शिवसेना शाखेमध्ये प्रवेश केला त्यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करून घोषणाबाजी केली. प्रवेश करताच फटाके फोडून, मिठाई वाटून, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कोरोना सारख्या महाभयंकर रोगाच्या आक्रमणानंतर कुक्कुटपालन करणारा शेतकरी सावरत असताना कंपनीकडून फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याची घटना घडत असल्याने कुक्कुटपालन शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे. पेण तालुक्यात कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पक्षी व खाद्य पुरवणाऱ्या पावसन फार्म्स लिमिटेड कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे पक्षी व बुरशीयुक्त खाद्यपदार्थ पुरवण्यात आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत कंपनीच्या सुपरवायझर यांच्या निदर्शनास आणूनही कंपनीकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने पक्ष्यांच्या मर्तुकीत वाढ होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
तरीही शेतकऱ्यांना कंपनीकडून कुठलीही नुकसान भरपाई न देता कंपनीचे सुपरवायझर कर्मचारी यांच्याकडून उलट उत्तर देण्यात येत आहेत। यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा अध्यक्ष अनिल खामकर यांच्याकडे कंपनीकडून होत असलेल्या अन्यायाबद्दल तक्रार केल्याने अध्यक्ष अनिल खामकर आणि संबंधित कुक्कुटपालन शेतकरी यांनी पावसन फार्मर्स लिमिटेड कुक्कुटपालन कंपनीच्या पेण तारणखोप मार्गावर असलेल्या कार्यालयात जाऊन नुकसानीबाबत कंपनीचा सुपरवायझर याला जाब विचारून धारेवर धरले आहे। आज आम्ही पावसन कंपनीचं ऑफिस जिथं पेन या ठिकाणी आहे तिथं काही अलिबाग तालुक्यातील शेतकरी, पेन तालुक्यातील शेतकरी यांनी ज्या आमच्याकडे कंप्लेंट केली होती की आम्हाला गेले 4 महिने 2-2 बॅच काढून देखील पैसे एकही रुपया मिळाला नाही, तर ती कंप्लेंट आल्यानंतर मी स्वतः इथं ऑफिसमध्ये आल्यानंतर मॅनेजर साहेबांना भेटलो आणि त्याच्यानंतर तेथील त्यांचे जे मालक आहेत त्या मालकांशी माझं फोनवर बोलणं झालं। त्यांनी सांगितलं येत्या 2 दिवसामध्ये याच्यावर मार्ग काढून आम्ही काहीतरी यांना जो निर्णय तो देऊ आणि कंपनी तो द्यावा, जर नसेल देत तर 1-2-3 दिवसामध्ये आपण रायगड मधले जे जे शेतकरी असे बाधित आहेत पावसाच्या विरोधात त्यांना सगळ्यांना आपण ह्या ऑफिसला येऊन घेऊन त्यांचं सगळ्यांचे आपण मत आहे तो जाणून घेऊ। आणि मी एक पोल्ट्री योद्धा संघटनेचा एक पदाधिकारी असल्यामुळं मला माझ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागणार, तो मी राहणार आहे आणि त्यांना 100% न्याय मिळून देणार। आणि मी सप्टेंबरमध्ये पावसन कंपनीचे पक्षी भरले होते, म्हणजे आमच्या तिघांचे सोबत आले होते। तर त्यांचे पक्षी भरल्यानंतर एक 1300-1400 नंतर त्यांची मर सुरू झाली, मॉर्टिलिटी सुरू झाल्यानंतर कंपनीला सांगितलं की बाबा मर होत आहे, तुम्ही पक्षी उचला। तर त्यांनी असं काही पक्षी पण उचलले नाही आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं। फीडमध्ये प्रॉब्लेम होता, फीडमध्ये आळ्या मिळत होत्या आणि त्याच्यानंतर त्यांनी पक्षी जवळजवळ 45 दिवसापर्यंत नेले आणि तेव्हा नंतर लिफ्टिंग केली, तेव्हापर्यंत मर ही हाताबाहेर गेली होती आणि त्याच्यामध्ये आमचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला ते पैसे आमची मेहनत आहे ती आम्हाला मिळावी, हेच आमचं म्हणणं आहे। आमच्याकडे यांचे पक्षी आले 1200-1300 ग्रामचे पक्षी झाल्यानंतर पॉटी चालू झाली, त्या म्हणाले व्हायरल इन्फेक्शन आला, त्यांनी चिरफाड करून बघितली डॉक्टरांनी, तर म्हणाले आमचा कंपनीचा प्रॉब्लेम आहे, आम्ही तुम्हाला पैसे मिळवून देऊ, पण एकही रुपया त्यांनी दिलेला नाही मला। त्यांच्या ती एक मागच्या बॅचचा पॅनल्टी पैशाचा विषय होता, ते सरांशी बोललोय आपण, ते अध्यक्ष असतील तेही फोनवर बोलले आणि माझंही बोलणं झाले। इथे 2 दिवसात सरकारला होतं आपल्याला जे काही हे असेल ना, नाही ते कसं होतं एखादी बॅग खाली ठेवली तिला थोडा तिन्ही फार्मवर सेम तर नाही आला ना, एक फार्मला चांगला आला 2 फार्मला वाईट, म्हणजे काही बॅग आपण जी खाली ठेवतो तुसावर कधी कधी तिला खालून थोडंफार फंगल येते, असा विषय असतो। मागील अनेक वर्षे शहरानजीक असलेला हळवल रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न अखेर खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लागला आहे। अनेक वर्षाच्या कालावधीनंतर हा रखडलेला उड्डाण पुलाचा प्रश्न मार्गी लागणार असून पंचक्रोशीतील अनेक गावांना रेल्वे फाटकाचा मोठा फटका बसत होता। याबाबतची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी दिली। हळवल मार्गाने प्रवास करताना फाटक पडल्यावरती होणारा त्रास लक्षात घेत भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते। नागरिकांकडून देखील सतत रेल्वे फाटकावरील उड्डाण पुलाची मागणी होत होती। खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांनी ही बाब गंभीरतेने घेत अखेर सातत्याने होत असलेल्या मागणीला दुजोरा दिला आहे। लांजा तालुक्यातील पालू चिंचुर्डी धावडेवाडी येथे घराला आग लागल्याची घटना घडली आहे। प्रकाश रघुनाथ धावडे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीमध्ये घर पूर्णपणे जळून भस्मसात झाले। अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली। या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील खेडमधील भोसले घाटातील अवघड वळण अपघातांना कारणीभूत ठरत असून आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची घाटाच्या संरक्षक भिंतीला धडकून भीषण अपघात झाला आहे। यामध्ये चालक गंभीर जखमी झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। गेल्या महिन्याभरात याच वळणावरती 4 भीषण अपघात झाले असून भोसले घाटातील हे अवघड वळण अपघातांचा नवा ब्लॅक स्पॉट झालेला आहे। संरक्षण भिंतीला सतत धडकून होणाऱ्या अपघातांमुळे संरक्षक भिंत देखील कमकुवत झाली असून या भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असतानाच पुन्हा एकदा भीषण अपघात त्या ठिकाणी झाला आहे। या भोसले घाटातील अवघड वळणावर होणारी अपघातांची मालिका थांबण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे।
खेड तालुक्यातील घेरापालगड किल्लेमाची या गावामध्ये शॉर्ट सर्किटमुळे 2 गुरांच्या गोठ्याला मोठ्या प्रमाणावरती आग लागली. त्यामध्ये 3 गुरांना वाचवण्यात यश आले आहे, मात्र एक बैल गंभीररित्या भाजून जखमी झाला आहे. ज्या ठिकाणी ही आग लागली त्याच ठिकाणी पेंड्यांच्या गंजा म्हणजेच उडव्या जळून गेल्या. हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणी गुरांचा गोठा आहे त्याच्या नजीक ग्रामस्थांची घरे देखील आहेत. खेड नगरपालिका अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने गोठ्यांना लागलेली आग विझवण्यात आली, तर घरांच्या दिशेने जाणारी आग सुद्धा विझवण्यात आली आहे. किल्लेमाची या ठिकाणी आग लागल्याचे समजताच खेड नगरपालिका अग्निशामक दलाचे जवान फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, जयेश पवार, प्रणय रसाळ, गजानन जाधव यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन ही आग आटोक्यात आणली आहे. रत्नागिरी येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचालित SP हेगशेट्टे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या वतीने 29 जानेवारी रोजी राज्यस्तरीय क्विज IT टेक फेस्ट आणि ऑटो एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हे या फेस्टचे 15वे वर्ष आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ऑटोमोबाईल क्षेत्रात 40 वर्ष कार्यरत असलेले रत्नागिरीतील नाईक मोटर्सचे सर्वेसर्वा नजीर नाईक उपस्थित होते. नवनिर्माण शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या या IT फेस्ट आणि अनोख्या ऑटो एक्स्पोचे त्यांनी कौतुक केले आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये झालेल्या बदलांचा मागोवा घेतानाच गाड्यांमध्ये आलेल्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी दिली. तसेच नवीन तंत्रज्ञान अवगत करणे का गरजेचे आहे याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नजीर नाईक यांच्या हस्ते ऑटो एक्स्पोचे उद्घाटन करण्यात आले. या एक्स्पोमध्ये 200 cc ते 1400 cc क्षमता असलेल्या 3 लाखापासून ते 22 लाखांपर्यंतच्या सुमारे 70 दुचाकी सहभागी झाल्या होत्या. तसेच 4 चाकींमध्ये विंटेज ते सुपर मॉडेल्स अशा सुमारे 15 गाड्या सहभागी झाल्या होत्या. रत्नागिरी बरोबरच चिपळूण, राजापूर, संगमेश्वर येथून या गाड्या आल्या होत्या. डुकाटी कंपनीच्या महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या 2 मॉडेल्स येथे उपलब्ध होत्या. एक्स्पो पाहण्यासाठी रत्नागिरी शहरातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती. नवनिर्माण संस्थेने हे जे ऑटो एक्स्पो अरेंज केला आहे खरोखरीच हे उल्लेखनीय आहे. कारण रत्नागिरीसारख्या ठिकाणी त्या प्रकारच्या मोटरसायकल असणे हे फार आश्चर्याची गोष्ट मला ते. कारण मी सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये 40 वर्षापासून आहे, पण मी फर्स्ट टाइम रत्नागिरीत हे पाहतोय की इतक्या मोठ्या मोटरसायकल ब्रँडेड रत्नागिरीत आहेत. हे बघून खूपच आनंद झाला आणि या असणाऱ्या नवीन जनरेशनचं खूप कौतुक वाटतं की त्याने खूप याने चौकशीने त्या आणून गाड्या उभ्या करून इथला उत्साह वाढवला आहे आणि असं झाला शुभेच्छा मी देतो. साटेली भेडशी भोमवाडी येथे तिलारीच्या डाव्या कालव्याला मोरीच्या खालचे पाईप सरकल्याने पोकळी निर्माण होऊन माती भराव खचून कालव्याला भगदाड पडून परिसरातील शेतकरी बांधव यांचे नुकसान झाले होते. शिवाय कालवा फुटल्याने गोवा राज्यात होणारा पाणी पुरवठा देखील बंद झाला आहे. यामुळे मोठी गैरसोय निर्माण होऊन उन्हाळी पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे जलसंपदा विभाग यांनी कालवा फुटल्याच्या ठिकाणी युद्ध पातळीवरती दुरुस्ती कामाला सुरुवात केली आहे. याबाबत कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांना विचारले असता शुक्रवारी किंवा शनिवारी सायंकाळपर्यंत पाणी पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी शक्यता वर्तवली आहे. माझं खेड सुंदर खेड स्वच्छ खेड हा धागा पकडत दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या मार्फत उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, लायन्स क्लबचे प्रांतपाल MK पाटील यांच्या उपस्थितीत प्लास्टिकचा वापर टाळा, कापडी पिशवी वापरा ही फक्त घोषणा न देता प्रत्यक्षात कृतीतून लायन्स क्लबने कापडी पिशव्यांची खरेदी करून त्या दैनंदिन वापरामध्ये जास्तीत जास्त कशा येतील यावर भर देण्याचा उपक्रम हाती घेतला. त्याचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपप्रांतपाल डॉक्टर वीरेंद्र चिखले, अध्यक्ष सुरेश चिकणे, माजी अध्यक्ष रोहन विचारे, डॉक्टर विक्रांत पाटील, सचिव संतोष शिंदे, उपाध्यक्ष विनोद मोरे, संदीप मोरे, अनिल मोरे आदी सदस्य उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिका ओल्या आणि सुका कचऱ्यापासून वीज निर्मिती करणार आहे. नवी मुंबई शहरामध्ये 850 टन इतका कचरा दररोज येत असतो. 15 मेगावॅट इतकी वीज या कचऱ्यापासून निर्माण होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिकेची विद्युत बचत होणार आहे. वीज बचतीमध्ये आपल्याला 2 प्रकारचे प्रस्ताव आहेत. एक आहे कचऱ्यापासून वीज निर्मिती करणे. तर त्याचा आम्ही DPR आमचा जवळपास फायनल झालेला आहे आणि थोड्या दिवसामध्ये आपण त्याचं निविदा काढणार आहोत. आणि आयुक्त साहेबांकडे DPR सादर करून मग त्यांच्या मंजुरीनंतर आपण निविदा प्रस्तावित करू.
तर याच्यामध्ये असं आहे की आपल्याकडे जवळपास साधारणतः दररोज 800-850 टन कचरा येतो. त्याच्यामध्ये वेट वेस्ट म्हणजे सुका आणि ओला असा दोन्ही कचरा असतो. तर सध्या आपण फक्त ओल्या कचऱ्यापासून आपण खत तयार करतो आणि सुका कचरा आपण प्लास्टिक वगैरे सगळं वेगळं करून मार्केटला ते सिमेंट कंपनी घेऊन जातो. त्याच्याऐवजी आपण आता आपल्याकडेच तो कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प स्थगित केला असून त्याच्यामधून साधारणतः 15 मेगावॅट एवढी वीज निर्मिती होणार आहे. आणि दुसरा प्रकल्प जो आहे तो आपण आपल्या मोरवे डॅमवर फ्लोटिंग सोलार किंवा नॉर्मल सोलर असं करण्याचा एक प्रस्ताव आहे. त्याचा पण सध्या ते निविदा प्रक्रियेमध्ये आहे. प्राईड इंडिया व आवांसे फिनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वांगीण बाल विकास प्रकल्पाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद अनुदानित, विना अनुदानित व अन्य सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महाड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील बहुउद्देशीय सभागृहात स्टेम अर्थात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणिती विषयाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाड तालुका गटशिक्षण अधिकारी राजन सुर्वे यांची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती होती. तर प्राईड इंडियाच्या शिक्षण प्रकल्प समन्वयक सुप्रिया शिरशिवकर, कोकण व्यवस्थापक प्रमुख डॉक्टर वीरेंद्र कुलकर्णी, वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक वसंत मोरे, गोपाल जाधव, आदर्श गाव प्रकल्प समन्वयक रुपेश धामणसकर, जितेंद्र शिगवण, शिरगाव केंद्र प्रमुख निलांबरी घोलप इत्यादी मान्यवर उपस्थित होते. स्टेम प्रशिक्षण घेण्यात आले. त्यात आम्हाला स्वतः ऍक्टिव्हिटी करायला सांगितलं आणि मी स्वतःही बनवलेलं आहे. त्याच्यावर एका बोटावर मी बॅलन्स होते ते पडत नाही. त्यामुळे मी ती प्राईड इंडिया याचे खूप खूप आभार मानते. करू शकतात आणि त्यामुळे स्टेम थोडक्यात सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स हे काय आहे ह्याची जाणीव मुलांना होणार आहे. ही पहिली कार्यशाळा इथे जी होत आहे, अशाच प्रकारच्या इतर कार्यशाळा पुढे होण्यात येतील आणि या कार्यशाळांमध्ये मुलांकडून ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज होतील त्यामुळे मुलांना इनोव्हेशन काय आहे किंवा वर्गामध्ये अजून उत्तम पद्धतीने शिक्षण कसा करता येऊ शकतं, नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आपल्याकडे आलेली आहे त्या एज्युकेशन पॉलिसीनुसार शिक्षकांनी कसे कसे बदल करता येऊ शकतात याच्याबद्दल हे ट्रेनिंग आता मुलांना आणि विद्यार्थ्यांना होत आहे. आणि माझी अपेक्षा आहे की मुलं आणि शिक्षक हे जे नवीन गोष्टी शिकत आहेत ते वर्गामध्ये ते नक्कीच वापरतील आणि त्यांना होणारा जो काही आनंद आहे तो बघण्यामध्ये आम्हालाही आनंद होणार. आणि हे जे स्टेम वर्कशॉप आहे, सायन्स, टेक्नॉलॉजी, मॅथ्स, इंजिनिअरिंग हे बदलत्या क्षेत्रातील आणि आपण जसं म्हणतो की विज्ञान युगातील आव्हानं हे विद्यार्थ्यांना पेलवण्यासाठी, त्यांना सक्षम प्रगल्भता त्यांच्या ठिकाणी येण्यासाठी, एक सक्षम प्रगल्भ समाज, सशक्त नागरिक तयार करण्यासाठी हे आजचे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि जवळजवळ या प्रशिक्षणाची सुरुवात सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे नियोजन आहे आणि आमची पूर्ण आयसरची टीम, प्राईड इंडियाचा पूर्ण कर्मचारी वर्ग हे प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षणाच्या ॲक्टिव्हिटी, कृती कार्यक्रम. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जयप्रभा म्हात्रे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापती पदाची निवड करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध महादू मानकर यांची निवड झाली आहे. महादू मानकर हे स्वर्गीय मोहनभाई पाटील यांचे एक विश्वासू सहकारी म्हणून तालुक्यात ओळखले जातात. गेली 15 वर्षे महादू मानकर हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून काम पाहत असून काही काळ त्यांनी खरेदी विक्री संघाचे संचालक म्हणून देखील काम पाहिले आहे. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा कृषी उत्पन्न बाजार समितीला होईल असे जाणकारांचे मत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक असल्याने सकाळपासूनच भाजप पार्टी कार्यालयात कार्यकर्त्यांची रेलचेल होती. कोण सभापती होईल याबाबत शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या 5 मिनिटं अगोदर महादू मानकर यांचे नाव पुढील 1 वर्षासाठी खासदार धैर्यशील पाटील यांनी जाहीर केले. तर त्याच्याच पुढील 1 वर्षासाठी हरिश्चंद्र पाटील हे सभापती असतील असेही यावेळी जाहीर करण्यात आले. सभापती पदाची नियुक्ती जाहीर केल्यानंतर खासदार धैर्यशील पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले. तर मावळते सभापती जयप्रभा यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्वर्गीय भाई मोहनराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 1968 पासून सतत कार्यरत करत आलो. त्यानंतर दादा धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शन जे काही कार्य करत होतं ते करत आलो. आपले पेनचे आमदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा आता आम्ही कार्य करत आहोत. स्वर्गीय मोहनराव पाटील यांनी आजपर्यंत गेली 15 वर्षे आमचे शरद पवार इथं बसलेत त्यांच्यावर बरोबर
15 वर्ष उपसरपंच पद घोषणाचा मला करायला मिळालं. तसेच आमच्या स्नेहसागर मच्छीमार सोसायटीचं मोहनराव पाटील यांच्या कारकिर्दीत मला जिल्हा मच्छीमार संघावर जाण्याची सुद्धा संधी मिळाली आणि आज पेन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड केल्याबद्दल मी वरिष्ठांच्या आणि सगळ्या संचालक मंडळाचे आभार मानतो. लांजा शहरातील उद्योजक सचिन माजळकर यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. 60वा वाढदिवस माजळकर यांच्या राहत्या घरी साजरा करण्यात आला. यावेळी माजळकर कुटुंबियांनी 60 दिवे प्रज्वलित करून शुभेच्छा दिल्या. प्रतिवर्षी सुप्त उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करतात. तसेच या 60व्या वाढदिवसानिमित्ताने लांजा तालुक्यातील जाणू विज्ञान अवघड विज्ञान या जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या मुलांचे व मुलींचे सत्कार करण्यात आले. तसेच या यशात मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी लांजा नंबर 5 शिक्षक आणि जिल्हा परिषद पूर्ण प्रायोजिक शाळा वनगुळे येथील शिक्षकांचा पालकांचा देखील यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी सचिन माजगलकर यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय पदाधिकारी व मित्रमंडळी यांनी उपस्थिती लावली. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे.